म्हाळुंगी पुलाच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. आमदार खताळ यांचा अधिकारी व ठेकेदारांना इशारा. आमदार खताळ यांनी म्हाळुंगी पुलाची कामाची पाहणी करत दिल्या सूचना. स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर हा म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम अतिशय धीम्या गतीने चालू आहे. या पुलासाठी महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. निधीची काळजी करू नका, त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करा. कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशी तंबी नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांना दिली आहे. संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर या परिसरात असणारा म्हाळुंगी नदीवरील पूल कोसळला होता. त्यामुळे या परिसरातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. त्यामुळे या पुलासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला. या पुलाचे काम सुरू होऊन अनेक दिवस लोटले, मात्र हे काम अगदी धीम्या गतीने चालू असल्याचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निदर्शनास आले. आमदार अमोल खताळ पाटील यांनी म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी करत पुलाच्या कामाच्या संदर्भात आढावा घेतला. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्याम मिसाळ, मुख्याधिकारी रामदास कोकरे, अभियंता पंकज मुंगसे आणि ठेकेदार कैलास राऊत या सर्वांनी सुरू असलेल्या कामाची माहिती आमदार खताळ यांना दिली. यानंतर काम एकदम धीम्या गतीने चालू आहे, ढिलाईपणा करू नका, निधीबाबत अजिबात काळजी करू नका, या कामात कुठल्याही प्रकारचा ढिलाईपणा खपवून घेतला जाणार नाही, असे आमदार अमोल खताळ यांनी ठणकावून सांगितले आहे. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद रहाणे, भाजपचे शहर प्रमुख ॲडव्होकेट श्रीराम गणपुले, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, माजी नगरसेवक जावेद जहागीरदार, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार, माजी नगरसेवक अविनाश थोरात, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शशांक नमन, योगीराज परदेशी, अतुल कासट, संदेश देशमुख, सुयोग गुंजाळ, रौफ शेख यांसह महायुतीचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महासत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर. म्हाळुंगी नदीवरील पुलाची पाहणी करण्यासाठी आज सर्व आम्ही महायुतीचे पदाधिकारी, शहराध्यक्ष गणपुले साहेब असतील, विनोद सूर्यवंशी असतील, जावेद भाई असतील, तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब, कॉन्ट्रॅक्टर, पीडब्ल्यूडीचे मिसाळ साहेब आज पाहणी करण्यासाठी आलो होतो. गेल्या कित्येक दिवसापासून या पुलामुळे या भागातील नागरिकांची, विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची गैरसोय होत होती. यापूर्वी सुद्धा महायुती सरकारच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातूनच या पुलासाठी निधी देण्यात आला होता. परंतु ज्या ठेकेदाराने काम घेतलं होतं ते काम अतिशय धीम्या पद्धतीने चालू होतं. त्यामुळं आज मी कामाची माझ्या सुरुवात केल्यानंतर आज पुलासंदर्भात एक आढावा घेण्यासंदर्भात इथं आलो व प्रशासन अधिकाऱ्यांना या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, तसेच पुलाचं काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांना सूचना दिल्या आहेत.